प्लॉटमध्ये आणि इथं 12 बाय 1 फूट अशा प्रकारे तूर आपण इथं लागवड केली बेडवर, 4 फुटाची बेड आणि 12 फुटावर आपण इथं तुरीची लागवड 12 बाय 1 फुटावर एक दाणा आपण टाकलेला आहे. तर आपण इथं बघा आता 3 झाडामध्ये आपल्याला 1 पेंडी मिळत आहे. म्हणजे तुरीचे 3 झाडं 2 फुटामध्ये 3 झाडं आणि आपल्याला 1 पेंडी कशी मिळते पहा. हे बघा इकडं हां कापा तुम्ही चालू करा. आता 3च झाडं आहेत इथं, 3च झाडं आहेत. हां हे 3च झाडं त्याची 1 पेंडी कशी बनते पहा. बाजूला पेंडी बनवा त्याची. तर अशा प्रकारे आपण त्या तुरीचं 12 फुटावर व्यवस्थापन केलेलं आहे आणि मधातले 2 बेड आहेत जे 4-4 फुटाचे, त्याच्यावर आपण सोयाबीन लागवड केली होती. आणि अशा प्रकारे आपण इथं 3 झाडावर 1 पेंडी कशी होईल हे बघा आता लाईव्हमध्ये आपण इथं बघू शकता. तर आता बघा 2 झाड झाले का? 2 झाडं नाही झाले. पांट्या घ्या. झाली पेंडी. तर शेतकरी मित्रांनो बघा जवळ आणा मोबाईल. अशा प्रकारे पिढी अशी हातात घ्या, अशी उचला ती उचला ना येते होती की नाही पाहू द्या ना मला. हे बघा उभी करा उभी करा. तर अशा प्रकारे पेंडी आपण इथं बघू शकता. 1 पेंडी 3 झाडावर अशा प्रकारे पेंडी इथं तयार होत आहे आपल्याला या तुरीपासून. तुरीचं बूड जे आहे अशा प्रकारे जाड आहे आपण बघू शकता. आणि फांद्या बघा कशा आहेत, जवळून या थोड्या फांद्या दाखवा. हे बघा हे बूड आहे आपण बघू शकता. हे बघा आपल्या हाताच्या मनगटासारखं बूड. इथून आपण पहिली शेंडा छाटणी केली 1 महिन्याला, दुसरी शेंडा छाटणी आपण इथून केली 2 महिन्याला. अशा प्रकारे आपल्याला इथं भरगच्च फांद्या लागलेल्या आहेत. आणि अशा फांद्या लागल्यामुळं आपल्याला 1, 2 आणि 3 अशा प्रकारे या 3 झाडापासून या प्रकारे माल भेटलेला आहे. साधारणतः 1 पेंडी. तर 1 पेंडी आपल्याला 3 झाडामध्ये मिळत आहे. तर अशा प्रकारे या तुरीपासून भरगच्च उत्पादन आपल्याला यावर्षी मिळत आहे.